नमस्कार. आज ज्येष्ठ वद्य द्वादशी. आज आपण संत रामदासांच्या मनाच्या श्लोकामधील काही ओव्या बघणार आहोत. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षु कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास म्हणतात, खऱ्या भक्ताला भगवंत कधीही हातचा सोडित नाही. रामाच्या ठिकाणी उपेक्षा हा शब्द सापडणार नाही, तो त्याचा स्वभावच नाही. पण भक्ताच्या निष्ठेमध्ये मात्र उणीव दिसते. जीवरूपी सामान्य माणसाला ईश्वराबद्दल खात्री वाटत नाही. वास्तविक राम माझी उपेक्षा कधीच करणार नाही असा दृढ विश्वास साधकाने माणसाने करायला हवा. त्याला माहिती नाही का श्रीरामाने मी माझ्या भक्तांची जबाबदारी अंगावर घेतो असे वचन दिले आहे ते. पण भाव तसा देव हे वचन फार जुने आहे. भगवंतांनी गीतेत म्हटले नाही का की ये यथा प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतोच. येथे श्री समर्थ म्हणतात, ज्या प्रमाणात माणसाच्या अंतःकरणात ईश्वराबद्दल अस्तित्व भाव असेल तसाच त्याच प्रमाणात ईश्वरी सत्ता त्याच्या अंतःकरणात प्रकटपणे अनुभवाला येते. जो अनन्य आहे त्या भक्ताचे वेगळेपण उरत नसल्याचे त्याचे रक्षण सदैव तो भगवंतच करतो. दासाभिमानी राम आपल्या सेवकांची उपेक्षा कधीही करीत नाही. मनाचे श्लोक आपल्याला अतिशय मार्गदर्शक आहेत, पण हा एक चांगला आणि महत्त्वाचा श्लोक असून अध्यात्मदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा मानायला हवा. येथे समर्थांनी एक गोष्ट थोडी कठोरपणाने आणि स्पष्टपणाने सांगितली आहे की भगवंत दयाळू आहे, कृपावंत आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही कसेही वागावे. तो सर्व शक्तिमान आहे, तसा न्यायी पण आहे, तो सर्वज्ञही आहे. त्यामुळे आपली श्रद्धा जितकी असेल, जशी असेल त्याचप्रमाणे देव असणार आहे. तुम्ही शुद्ध मन, स्वच्छ अंतःकरण, सात्विक आणि निष्ठावान भाव ठेवला तर त्याचे फळ भगवंत त्याप्रमाणेच देईल. पण वरवरच्या गोष्टी कर्मकांडे केली तर तो कोरडेपणाही त्याच्या धानी येतो. तो भक्ताची अनन्यता पाहतो, भाव पाहतो, आणि जो अनन्य शरणागत आहे त्याचे तो रक्षण हमखास करतोच. तो अंतर्यामी वास करीत असतो, त्यामुळे सर्वांच्याच, अगदी नास्तिकाच्याही अंतर्यामी तो असतो. भक्ताच्या हृदयात वास करणारा तो भगवंत त्याला आवडणाऱ्या रूपात येऊन भक्ताला दर्शन देतो. मग पिता म्हणा, माता म्हणा, जे चिंताल त्याप्रमाणे तो होऊन देतो. त्याच्याजवळ भेदभाव नाही. तो साधकाच्या भावनेला प्रतिसाद देतो. इतकेच नव्हे तर तुम्ही त्याला काय अर्पण करता हेही तो पाहत नाही. पत्र, पुष्प, फळ, तोय काहीही चालते, पण तुमच्यामध्ये अनन्य भाव तेवढा पाहिजे. तो प्रेमभावाचा भुकेला आहे. त्यामुळे अनेक जणांनी त्याच्याशी सख्य केले व स्वतःचा उद्धार करून घेतला. अर्जुन, उद्धव, पेंद्या, द्रौपदी या सर्वांनी आपल्या भक्तिप्रेमात भगवंताला अडकवलं. समर्थांनी अन्यत्र म्हटल्याप्रमाणे, कृपा भाकिता शीघ्र पावे निदानी, अंतरी थोर लहान नाही. पण सर्वात महत्त्वाचे आहे ते परी पाहिजे दृढ भावार्थ काही. जसा भाव तसा देव. भाव मात्र अनन्य पाहिजे. हे वर्म महत्त्वाचे आहे. तो भगवंत एकटाच सर्व काही आहे, मी नाही. म्हणजे आपला विलय परमात्म्यात करून टाकल्याने भक्त आणि भगवान यामध्ये एकत्व येतं. एकांत स्थळी, इच्छा काळी आणि आनंदाच्या वेळी हे एकत्व येतेच. द्वैत नाहीसे होते. भक्तीतील अनन्यता श्रीरामाला भक्ताची उपेक्षा कधीच करू देत नाही. मना तू एक करी, वाचे आठवी श्रीहरी, एकनाथ महाराज म्हणतात. धन्यवाद. मी पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.